पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नवी मुंबईतही भोंदू बाबाकडनं फसवणुकीचे प्रकार समोर आले। बनावट टमटम बाबाकडनं महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली, तर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। गुन्हा दाखल होता 24 तासात दोघांना अटक करण्यात आलेली आहे। महिन्यामध्ये त्या एक लहरी बाबा त्याचा जो गुरु आहे टंटन बाबा त्याला घेऊन आला आणि या दोघांनी त्या महिलेच्या घरी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूजा घातली। ब्लॅक मॅजिकची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी पार पडली। नाशिक प्रकरणानंतर सगळं भोंदूबाबांचं सगळीकडे बातम्यांमध्ये यायला लागलं, तेव्हा त्या महिलेला खात्री पटली की आपली सुद्धा अशीच फसवणूक झाली, म्हणून ती येणाऱ्या पोलीस स्टेशनला काल आली। इमिजिएटली रात्रीच आम्ही त्यांना लोकेट केलं आणि त्यातला एक आरोपी आम्ही पकडून आणलाय। दुसरा आरोपी सुद्धा आमची टीम घेऊन त्याला जस्ट पोहोचलेली आहे। आपली पीसी चालू असताना एक आरोपी आम्ही सकाळीच घेऊन आलो। असे दोन्ही आरोपी जे आहे, एक लहरी बाबा आणि टंटन बाबा, हे आमचे येणाऱ्या पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय देवेंद्र पोळ त्यांची टीम डीबीची यांनी हे अथक परिश्रम घेऊन कामगिरी 24 तासाच्या आतमध्ये उघडकीस आणली आहे। तर या प्रकरणी आता पोलिसांकडनं दोघांना अटक करण्यात आलेली आहे। नवी मुंबईत देखील आता या भोंदू बाबाकडनं फसवणूक केली जात असल्याचं समोर आलेलं आहे। तर आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आकांक्षा, नेमकं हे प्रकरण काय आहे? कारण आता नवी मुंबईत देखील भोंदूगिरी फोफावत असल्याचं दिसतंय। नक्कीच शुभम, नवी मुंबईतून देखील आणखी एक भोंदू बाबाचं प्रकरण समोर आलेलं आहे। हे जे बनावट भोंदू बाबा टमटम या नावाने ओळखले जायचे नवी मुंबईमध्ये, आणि त्यांनी एका महिलेची तब्बल 1,90,000 रुपयांची फसवणूक केलेली आहे। अवघ्या 24 तासामध्ये आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर एनआरआय पोलीस स्टेशनमध्येच या आरोपींना अटक केलेली आहे। आणि हे जे भोंदू बाबा आहेत ते काळी जादू व पूजा विधीच्या नावाखाली महिलांची म्हणजे फसवणूक करायची, आणि त्याच प्रकरणी पोलिसांनी 2 भोंदू बाबांनाही अटक केलेली आहे। पाहायला गेलं तर यामध्ये लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। आणि आरोपी जे आहेत, जे स्वतःला बाबा म्हणून ओळख करून देत ज्या महिला असतील त्यांच्यावर काही संकट येणार नाही असं सांगून त्यांच्याकडनं पैसे उकळत असल्याचं हे समोर आलेलं आहे। या प्रकरणी जर पाहायला गेलं तर आधी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर 2 आरोपींना पोलिसांनी 24 तासाच्या ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणी आणखी कोणत्या पीडित महिलेची फसवणूक झालेली आहे का, याचा तपास नवी मुंबई पोलिसांकडून सध्या तरी सुरू आहे। अगदी आकांक्षा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।